काही दिलं आहे ते बाबासाहेबांनीच दिलेलं आहे. जय भीम, क्रांतिकारी जय भीम. जय भीम जय बुद्ध. जय भीम, नमो बुद्धाय. मैं एडवोकेट विशाखा मेश्राम नागपुर संविधान चौक से बात कर रही हूँ. आज हमारे लिए बहुत खुशी की बात है कि हम परम पूज्य बोधिसत्व प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनका 135वां जन्मदिन यहाँ मना रहे हैं. और आप सब देख रहे हैं कि कल भी लाखों की संख्या में लोग यहाँ पे आए थे और आज भी लाखों की संख्या में लोग सुबह से आ रहे हैं. ये संविधान चौक जब बाबा साहब को लोग नतमस्तक होने आते हैं, अभिवादन करने आते हैं, यहाँ से लोग अपने साथ में एक ऊर्जा लेके जाते हैं. ये ऊर्जा भूमि है, संविधान चौक ऊर्जा भूमि है. यहाँ लोग आते हैं तो बाबा साहब के विचारों के रूप में एक ऊर्जा लेके जाते हैं. देखा जाए तो बाबा साहब की जयंती को हम तभी सक्सेस कर पाएंगे जब हम बाबा साहब के विचारों को आत्मसरण करेंगे, उनके विचारों पर चलेंगे. जो बाबा साहब चाहते थे कि भारत प्रबुद्ध भारत हो, लेकिन आज हमारा भारत प्रबुद्ध नहीं है. लेकिन हमने अपने भारत को प्रबुद्ध करना चाहिए. और प्रबुद्ध भारत करने के लिए हम जो भारत के मूल निवासी हैं, 85% लोग हैं, उन्होंने संगठित रहना चाहिए. संगठित रहने के बाद में आज हम देख रहे हैं कि हमारे भारत में जो व्यवस्था है, उस समय जब सम्राट अशोक के समय में भारत को एक सोने की चिड़िया करके कहा जाता था, उस समय भारत की आर्थिक परिस्थिति काफ़ी सबल थी, स्ट्रांग थी. लेकिन आज हम अपने भारत की आर्थिक परिस्थिति को देखते हैं तो कहीं ना कहीं वो बहुत यानी स्थिर फ्लेक्सिबल है, यानी स्थिर नहीं है, ना ही स्ट्रांग है. इसका कारण ये है कि आज की हमारी जो भारत की आर्थिक परिस्थिति है, बहुत यानी प्राइवेटाइजेशन होने की वजह से यहाँ से लोगों के यहाँ से रोजगार जा रहा है. बहुत सारी चीज़ें प्राइवेट हो रही है. अगर यही स्थिति अगर हमारे देश में आज चलती रहेंगी तो बाबा साहब ने जो प्रबुद्ध भारत का सपना देखा था वो कैसे पूरा हो पाएगा. आज तो इस तरह से देश में ही लोगों को बेरोजगार किया जा रहा है. लोगों के जो संसाधन है, जो शिक्षा के सोर्सेस है, वो छीने जा रहे हैं. जबकि बाबा साहब ने कहा था कि इंसान को शिक्षा ग्रहण करना बहुत ज़रूरी है. अगर उसको गुलामी का जीवन नहीं जीना है, उसको अगर स्वतंत्रता का जीवन जीना है, उसको अपनी प्रगति करनी है, अपने विचारों में प्रगति करनी है, समाज की प्रगति करनी है, देश की प्रगति करनी है, तो सबसे पहले उसने शिक्षा ग्रहण करना बहुत ज़रूरी है. शिक्षा वो शस्त्र है जो इंसान को गुलाम से गुलाम नहीं बनने देता है. बट आज की परिस्थिति है ऐसे कि शिक्षा ही लोगों से छीनी जा रही है. ये देखते हैं कितने एनएमसी के स्कूल को बंद किया जा रहा है. स्कूलें बंद हो रही है. ऐसे में जो अशिक्षित वर्ग के जो बच्चे उनके जो विलेज प्लेसेस में रहते हैं, वो कहाँ से शिक्षा लेंगे. अगर वो शिक्षा ही नहीं लेंगे तो कहाँ से शिक्षित होंगे. तो बाबा साहब ने तो ये सपना नहीं देखा था. बाबा साहब ने तो अपने समाज के लिए शिक्षित, मेरा समाज शिक्षित हो, यानी हम यहाँ के मूल निवासी है. SC ST OBC हम यहाँ के मूल निवासी है. और आज हम मूल निवासियों के सारे शिक्षा के सोर्स, आर्थिक सोर्स सब छीने जा रहे हैं. और देखा जाए तो बाबा साहब हमारे लिए वो व्यक्ति है जिन्होंने आज हम यहाँ जो खड़े हैं, हमारा जो अस्तित्व आज निर्माण हुआ है, केवल उस इंसान के कारण, परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर. मित्रों, अभी देखो, अगर बाबा साहब का जन्म नहीं होता था तो आज वही हमारी दुर्दशा होती थी. जानवरों के समान हमारा जीवन रहता था. और हम स्त्रियाँ, हमारा तो जीवन तो और भी बेकार था. लेकिन आज हम पूरे मान दान सम्मान के साथ में भारत में अपना जीवन व्यतीत कर रहे हैं, तो केवल एक ही मसीहा के कारण, एक ही व्यक्ति के कारण, वो है परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर. आज भारत के हर समाज की स्त्री बाबा साहब की ऋणी है. एक पर्टिकुलर समाज नहीं, ये पर्टिकुलर समाज के लिए बाबा साहब ने कुछ किया, ऐसा कुछ लोगों का कहना है. लेकिन अगर वो बाबा साहब को पढ़ेंगे तो उनको समझेगा कि बाबा साहब ने एक पर्टिकुलर जात के लिए नहीं किया है. बाबा साहब ने पूरे मूल निवासी लोगों का विचार किया है. सबके लिए उन्होंने सुविधाएं अपने कॉन्स्टिट्यूशन में वो आर्टिकल्स देके उनके लिए प्रावधान दिए हैं. 340 का प्रावधान तो सबसे पहले बाबा साहब ने OBC वर्ग के लिए लिखा था. उसके बाद में उन्होंने SC के लिए 341 का आर्टिकल कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया में डाला है. तो इससे क्लियर होता है कि बाबा साहब को एक पर्टिकुलर
पर्टिकुलर समाज के नहीं है, बाबा साहब भारत के हर वो व्यक्ति के हैं जिसको ये भारत का सिटीजनशिप प्राप्त हुआ है। और ये देश कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जो वर्ल्ड का बेस्ट कॉन्स्टिट्यूशन है, जो भारत का कॉन्स्टिट्यूशन वर्ल्ड का बेस्ट कॉन्स्टिट्यूशन माना जाता है, आज हमारा देश कॉन्स्टिट्यूशन पे चल रहा करके हम इतने आज़ाद है। अगर देखो, अगर यही कॉन्स्टिट्यूशन नहीं रहता है, ये कॉन्स्टिट्यूशन को ख़त्म कर दिया जाता है, तो हमारे भारत की जो स्थिति रहेंगी, यहाँ हम जो लोग रह रहे हैं, हमारी परिस्थिति बहुत ख़राब होंगी। तो इसलिए अगर संविधान जिंदा है तो ही सब लोग स्वतंत्र अच्छा अपना जीवन जी सकेंगे। अगर मित्रों, अगर ये संविधान नहीं रहेगा तो ये देखो अपनी परिस्थिति बहुत ख़राब होने वाली है। बता नहीं सकते कि अपन कौन सी स्थिति में फिर से जाने वाले हैं। इसलिए हर भारत के नागरिक का कर्तव्य है, अगर जिसको गुलामी का जीवन नहीं जीना है, जिसको अच्छा जीवन जीना है और स्वतंत्र जीवन जीना है, मान सम्मान अपने अधिकारों का संरक्षण करना है, तो उसने बाबा साहब के संविधान को मानना चाहिए, उसको पाठिंबा देना चाहिए और उसके लिए लड़ना भी चाहिए। अगर उसके लिए हमको रास्ते पे आके भी लड़ना पड़ता है तो अपने अधिकार की रक्षा के लिए आपने लड़ना चाहिए। मैं यही संदेश दूंगी कि भारत की हर स्त्री भी बाबा साहब की ऋणी है कि बाबा साहब ने अगर हिंदू कोड बिल नहीं पास किए होते थे तो जिस तरह से स्त्रियां स्वतंत्र भारत में जिस तरह हमें दिखाई दे रही है, हर पोस्ट पे है, चाहे वो राष्ट्रपति के पोस्ट पे हो, प्रधानमंत्री के पोस्ट पे। इंदिरा गांधी जी भी प्रधानमंत्री थे, अभी राष्ट्रपति हमारे महिलाएं हैं। और ऐसे हर क्षेत्र में हमारी महिलाएं हैं। क्लास 1 ऑफिसर है, IPS है, डॉक्टर, इंजीनियर, लॉयर सभी है। तो किसके कारण संभव हुआ? अगर बाबा साहब हिंदू कोड बिल पास नहीं करते थे तो ये जो स्त्री को आज जो स्थान मिला है ना, नहीं मिलता था। और ये पर्टिकुलर क्या कुछ कम्युनिटीज़ की स्त्रियाँ नहीं लेती है, हर भारत में रहने वाले हर समाज की स्त्री हिंदू कोड बिल आने के बाद में मान सम्मान का जीवन जी रही है। तो स्त्रियों के लिए बाबा साहब का ये बहुत बड़ा हमें दिया हुआ वरदान है, जिसको हमने संभाल के रखना चाहिए। तो मैं बहुत अपने आप को धन्य समझती हूँ कि मैं हर बार संविधान चौक में आती हूँ, बाबा साहब के प्रतिमा को नतमस्तक करती हूँ और बाबा साहब के विचारों को अपने साथ में लेके जाती हूँ। तो मैं आप सभी को आज के इस बाबा साहब की जयंती के ऊपर सभी को मैं शुभकामनाएं देती हूँ, शुभेच्छा देती हूँ। जय भीम, नमो बुद्धाय। थैंक यू मैडम, शुभेच्छा आपको। है आज का इतना विशेष दिन, तो आज के उपलक्ष्य में आप क्या कहना चाहेंगे? आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनकी 135वीं जयंती, तो सब देशवासियों को हार्दिक हार्दिक शुभकामनाएं, मंगल कामनाएं व्यक्त करते हुए एक दुख की बात है जो 11 अप्रैल से 15 अप्रैल तक जो उपवर्गीकरण का मुद्दा है, सब बाबा साहब को मानने वाले, संविधान को मानने वाले, संविधान प्रेमी जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 135वीं जयंती बड़ी धूमधाम से मनाने के चक्कर में सब इसमें घूम रहे हैं। कार्यक्रम का नियोजन करना, आयोजन करना, बड़ी कैसी बनाते, कैसी अच्छे से बनाते, ऐसे अच्छे अच्छे कार्यक्रम आयोजन कर रहे। हर गांव में, हर शहर में, हर नगर में, हर मोहल्ले में, जहां कहीं भी है वहां जयंती मनाने का अवसर सबको मिलता है, सब मना रहे। इसके बीच में 11 तारीख से 15 तारीख तक उपवर्गीकरण का मुद्दा सामने आया है। उसके ऊपर ऑब्जेक्शन लेने वाले ले रहे हैं, मगर सबको पता नहीं है जो आरक्षण का मुद्दा है, एससी का मुद्दा है, एससी के उपवर्गीकरण के मुद्दे में वो क्या कह रहे हैं कि जो एससी में 59 जातियों के लोग आते हैं, तो एक बुद्धिस्ट है जो संविधान को मानते हैं, बाबा साहब को मानते हैं, बुद्ध को मानते हैं, तो वो लोग विरोध कर रहे हैं क्योंकि वो आरक्षण का मुद्दा है। यूजीएस बोले तो जो उपवर्गीकरण का मुद्दा है तो वो आरक्षण खत्म करना चाहते हैं। तो इसके विरोध में हम उसका निषेध करने आए हैं। जो जयंती मनाते रहेंगे मगर वो दिशा भटकते हुए जो अलग अलग मोहल्ले में पैसा दे के आमदार खासदार जयंती मनाने का बड़ा आयोजन करा रहे हैं, मगर हमारे बौद्ध बांधव जो बाबा साहब को मानते, संविधान को मानते, वो लोग क्या कर रहे, अभी इसमें घुर पड़ गए, ऐसे सम्मिलित हो गए, जयंती बड़ी धूमधाम से मना रहे। मगर इधर मनुवादी जो संविधान को नहीं मानने वाले वो लोग क्या कर रहे हैं कि उपवर्गीकरण के मुद्दे पर चालू है और 5 दिन में इधर ये फैसला देना है
उसके विरोध करना है। कौन विरोध करेंगे? हमारे नौजवान भाई बहन तो पी के नाच रहे हैं। जैसे कि मैं देखना चाहूँगी कि आजकल मतलब ध्यान साधना नहीं की जाती है, विपश्यना मेडिटेशन, उसके बारे में भी कुछ कहेंगे आप? ध्यान साधना विपश्यना एक बार जरूर करो, विपश्यना कैसी रहती जरूर करो, मगर बार बार मत करो। अपने दिमाग को, अपनी बुद्धि को गहन मत रखो, सतर्क बुद्धि है, चलाओ, अच्छे से ज्ञान लो, अच्छे से ज्ञान फैलाओ। मगर जो विपश्यना बोलते वो ध्यान में बैठ के कुछ हासिल होने वाला नहीं है। अब हमारे सब बड़े बड़े भ्रमते हो गए। मैं इतना ही कहना चाहूँगा कि महाबोधि महाविहार का मुद्दा है, वो ध्यान में लगे रहे और इधर प्रचार प्रसार करने लगे। महाबोधि महाविहार अभी तक मनुवादी के पंडों के अंदर कब्जे में है, अभी तक वो फैसला नहीं हुआ। अभी दीक्षा भूमि का मुद्दा भी है, वो ध्यान में बैठे हैं बनते, उसका दिमाग बौद्ध धर्म का प्रचार करने में लगा है। मगर दीक्षा भूमि भी वहाँ का 69 साल हो गए, वहाँ का वैसा ही है। देखो अब कहाँ की मस्जिद, कहाँ के मंदिर, जो कहाँ बड़े बड़े मुद्दे हैं, वो कितना अच्छे से उसको स्ट्रगल कर रहे हैं अच्छे से। बहुत बहुत धन्यवाद। बराबर है। और आपको ढेर सारी शुभकामनाएं। धन्यवाद। तो आप देख सकते हैं बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती, तुम्ही त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आल्या, काय सांगाल आजच्या दिनानिमित्त? काय तुमच्या भावना? आजच्या दिवसानंतर जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की जे त्यांनी संविधानामध्ये लिहिलं आहे की समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय यावर आधारित समाजव्यवस्थेची स्थापना करणार, पण 75 वर्षानंतरही ते जे स्वप्न आहे ते पूर्ण झालेलं दिसत नाही। जे देशामध्ये संविधानाचं नाव तर घेतल्या जाते, पण त्याच्या अनुसार काम नाही केलं जात आणि त्याच्या विपरीतच काम होत आहे। तर हे कुठे ना कुठे बाबासाहेबांना मानणारे लोक आहे त्यांना संघटित होऊन थांबवण्याची आवश्यकता आहे की बा ते जे लोक आहे ते आणि बाबासाहेबांची जी अपेक्षा होती की बा समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायासाठी तर जे विशेषकर कर्मचारी वर्ग आहे तर त्यांनी त्यांची जबाबदारी, जसं डॉक्टर बाबासाहेबांना आग्रामध्ये म्हटलं होतं कि भैया ये मुझे मेरे इर्द गिर्द पढ़े लिखे लोगों की भीड़ हो गई है जो अपना पेट पालने में लगी हुई है। मुझे उम्मीद था कि ये लोग मेरे कारवा को आगे बढ़ जाएंगे, लेकिन ये आगे न ले जाते हुए सिर्फ अपने तक के लगे हुए हैं। तो मेरे यही का ये होगा कि हम इस दिन प्रण लें कि बाबा साहब का जो अधूरा कारवा था उसको मंजिल तक पहुंचाने के लिए 365 दिन 24/7 काम करें। यही हमारा प्रण होगा इस दिवस के ऊपर। धन्यवाद। लोकशाहीचे जनक आणि या भारताचे भाग्यविधाता विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 135वा जन्मदिवस। संपूर्ण जग या दिवसाला मोठ्या उत्साहानं साजरा करतो आहे। अनेक देशांनी, त्यांच्या देशातल्या राज्यांनी आजचा दिवस हा लिबर्टी आणि इक्वॅलिटीचा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला। अशा या आजच्या दिवसाच्या प्रसंगी जेव्हा संसदेमध्ये महिला आरक्षणाचं बिल येत आहे त्यावेळेला प्रकर्षानं मला बाबासाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। बाबासाहेब जर नसते तर या देशातल्या महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्वाभिमानाने जगण्याचा, वावरण्याचा आणि मिरवण्याचा अधिकार मिळाला नसता। जगामध्ये स्त्रियांना आणि महिलांना पहिल्यांदा जर मतदानाचा अधिकार कोणत्या देशाने दिला आहे तर तो भारताने दिला आहे आणि ते केवळ बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला आहे। बाबासाहेब कोणत्या एका समाजाचे नाहीत, ते या देशाचे भाग्यविधाता आहेत, या देशाचे लोकशाहीचे जनक आहेत। बाबासाहेब नेहमी या देशाची प्रगती मोजताना म्हणायचे की या देशाची प्रगती जर तुम्हाला त्याचं मोजमाप करायचं असेल तर आमच्या ज्या भगिनी आहेत, आमच्या स्त्रिया आहेत, त्यांच्या आचार आणि विचारावरून या देशाची प्रगती मोजली पाहिजे। आणि त्यामुळं अशा या प्रसंगी जेव्हा देश हा
डिजिटल युग बनतो आहे, AI चा युग बनतो आहे, तर बाबासाहेबांचा दुसरा मंत्र होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तो मंत्र बाबासाहेबांनी दिला म्हणून अनेक तरुण हे शिक्षणाच्या क्षेत्रात गेलेत आणि आज चंद्रावर जाण्याच्या, मंगळावर जाण्याच्या वाऱ्या करतायत. हाही किमया ही केवळ महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे घडली आहे. अशा महान व्यक्तिमत्वाला मी वंदन करतो, शतशः वंदन करतो आणि आपणा सर्वांना आजच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही पकडू नका, तुम्ही या. आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, तू त्यांना अभिवादन करण्याकरिता आला आहेस. हो. काय सांगशील, तुझं नाव काय आधी ते सांग. माझं नाव दीक्षांत अजय मेश्राम आहे आणि मी कक्षा 6वीमध्ये शिकतो आहे. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुला काय माहिती आहे? मला त्यांच्या बारेमध्ये माहिती आहे. त्यांनी भारताचं संविधान लिहिलेलं आहे. आणखीन ते पहिले हे होते मिनिस्टर. संविधानाबद्दल सांग. मी माझा प्रियंबल दू. With the people of India having solemnly resolved to constitute into India and to wait. एक मिनिट. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी नरेश महाजन. या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135व्या जयंतीनिमित्त जे सर्व माझे बौद्ध उपासक आणि उपासिका या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135व्या जयंतीनिमित्त मी सर्वांचे या ठिकाणी खूप अभिनंदन करतो. माझ्यासोबत माझे मित्र विभूतीचंद्र गजभेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आमचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यकारिणी अध्यक्ष डोंगरे सरसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी आवाहन करत असतो की रात्रीला या ठिकाणी 12 वाजता जर ह्या ठिकाणी जेवढे आपले डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी आहेत आणि सर्व समाज एकत्र 13 तारखेच्या 12 तारखेला या ठिकाणी उपस्थित होत असते आणि जर तो माऊल बघितलं तर लाखोनी त्या ठिकाणी उपस्थित असतात. पण समाजामध्ये हे आमचा समाज फक्त बाबासाहेबाच्या जयंतीनिमित्त एकत्र होत असते. पण जेव्हा काही लोकांपर्यंत आपलं नेतृत्व करण्यासाठी एखादा आमदार किंवा खासदारांचे जेव्हा इलेक्शन होत असतात तेव्हा हा आमचा बौद्ध समाज हा विखुरलेला असते. माझ्या सर्व बौद्ध बांधवांना विनंती आहे की आज आपण आपला एवढा मोठा बाबासाहेबांचा समुदाय आहे, बाबासाहेबांचे जे लोक आहेत ते त्याच दिवशी एकत्र येतात आणि जेव्हा काही बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण किंवा मंत्री आमदार खासदार होतात तेव्हा विखुरलेले जात असतात. तर माझं सर्व बौद्ध बांधवांना विनंती आहे की जेव्हा तुम्ही एकत्रपणे आपलं नेतृत्व दाखवाल तर आज आपला नागपूरचा आमदारसुद्धा आणि खासदारसुद्धा आणि कितीतरी आमदार आणि खासदार ह्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात आणि बाबासाहेबांचे जे अधुरे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकतात. एवढंच मी बोलतो आणि आम जनतेला सर्व माझ्या बौद्ध बांधवांना विनंती करतो की जसे तुम्ही आपण 13 तारखेला एकत्र होतो तेव्हा तसेच तुम्ही आपल्या बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाचे जे खासदार आमदार आहेत ते एकत्रपणे आले त्यांना एकत्र करा अशीच मी विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. खूप खूप धन्यवाद. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि ती जल्लोषात साजरी होत आहे. थेट आपण लाईव्ह बघत आहात संविधान चौकातून, चॅनल नंबर 466. तर आपणा सर्वांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. पाहत राहा UCN बुद्धा. तर आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. आज इतका महत्त्वाचा दिवस, आजच्या दिवशी काय बोलायचं? क्रांतिकारी जय भीम. मी आकाश हुके, समता सैनिक दल कोराडी माजुला शाखा आणि मुख्य शाखा दीक्षाभूमीच्या माध्यमातून एकच माझ्या बुद्ध बांधवांना एक नवीन ऊर्जा तयार करण्यासाठी समता सैनिक दल हे कोराडी महादुला इथे स्थापन झालेली आहे आणि घर तिथे शाखा, गाव तिथे सैनिक असे उपक्रम समता सैनिक दलच्या माध्यमातून चालू आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या देश हा चालत आहे. पण आपले काही जे लोक आहेत ते नुसते शिकल्याच्या नंतर समाजाला कुठलाही एक मोबदला देत नाही आणि जे लढायची वेळ येते तेव्हा लढाई लढतात. जेव्हा DJ वाजते तेव्हा सगळे एकत्रित होतात. पण शोकांतिका अशी वाटते
की ज्यावेळेस महाबोधी विहारसारखं आंदोलन एवढं चालू आहे BT ॲक्ट रद्द करण्यासाठी, त्यावेळेस आमचा समाज अर्धा काही पक्षासाठी विकलेला गेला आहे, ते दलाली करत आहे. ते दलाली बंद करण्यासाठी समता सैनिक दल सज्ज झाली आहे. आणि वरतून उपवर्गीकरण हे जे सरकार करत आहे, हे मनुवादी सरकारला माझा इशारा आहे की मनुवादी सरकार जे आहे लवकरात लवकर हे उपवर्गीकरण रद्द करण्यात यावं, अशीच मी संपूर्ण बौद्ध बांधवांना विनंती करतो की या उपवर्गीकरणासाठी एकत्रित यावं. एवढंच बोलतो. जय भीम, नमो बुद्धाय. मी आकाश शुके. थँक्यू. People of India, having solemnly resolved to constitute into India into all sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic, and political liberty of thoughts, expression, belief, faith, and worship, equality of status and the opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity and the individual and the unity and the integrity of the nation. In our Constitution Assembly in this date 19 November 18. Thank you. नीला मेरी शान है, जय भीम बोलना मेरी पहचान है. नीला मेरी शान है, जय भीम बोलना मेरी पहचान है. और तुम क्या बात करते रहे संविधान बदलने की? संविधान को कुछ नहीं होगा जब तक बाबा साहब के बच्चों में जान है. सर्वांना हो. भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा पूर्व संस्कार उपाध्यक्ष डॉक्टर पुनादास गजबे, नागपूर पूर्व, पश्चिम आणि महाराष्ट्राचे संपूर्ण देशातील लोक संविधान चौकामध्ये येऊन बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचावा हा एक संकल्प घेऊन इथे संपूर्ण आंबेडकरी जनता आलेली आहेत. त्याचसोबत सर्व मानव जातीच्या सुख, समृद्धी आणि कल्याणाकरिता समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हा मूलमंत्र देऊन शिनेने सर्व मानव जातीला संघटित करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि ही संविधानाची ताकद आपल्याला येत्या काही दिवसामध्ये सर्व आम जनतेला असं मी आवाहन करतो की त्यांनी संविधानाचं वाचन करून, संविधान समजून, संविधान हे माणसाने माणसासारखं वागावं अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. आणि त्या माध्यमातून आपण सर्वांनी एकमताने, एक विचाराने संविधानाचं वाचन करावं आणि संविधानाच्या माध्यमातून आपण सर्वांना शांतीचा संदेश द्यावा. जय भीम, नमो बुद्धाय. सबसे पहले तो मैं सभी भारतवासियों को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 135वीं जयंती की शुभकामनाएं देता हूं. और साथ ही साथ में बाबा साहब अम्बेडकर जी ने जो इस देश को संविधान दिया है, संविधान के माध्यम से जो समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता की जो बात की है वो आज सभी जगह थोड़े थोड़े पैमाने पे दिख रही है, लेकिन अभी उनका जो उद्देश्य था वो अभी भी थोड़ा बाकी है. तो जो बाबा साहब ने समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय का जो रास्ता इस देश के संविधान के माध्यम से दिया है, उस पर चलकर हम लोग एक भाईचारा, फ्रैटर्निटी की बात इस देश में बढ़ा सकते हैं. और इसी सोच को लेके बाबा साहब ने ही सामाजिक न्याय विभाग की स्थापना की 1932 में. और तब से लेके दबे कुचले वर्गों को समाज में न्याय दिलाने के लिए ये विभाग काम कर रहा है. इस विभाग के जो मंत्री जी है, सेक्रेटरी साहब है, ये भी जैसे हिंदू मूल की बाबा साहब की प्रतिमाएं हो, उसके पश्चात अभी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पीपल एजुकेशन सोसाइटी को 500 करोड़ रुपए दिए हैं. और बाबा साहब के 14 तले का जो सत्याग्रह बाबा साहब ने महाड़ में किए थे, उसको लगभग 56 करोड़ रुपए दिए. और ये बाबा साहब के विचारों को और बाबा साहब की जो
चीज़ें हैं उनको जतन करने का काम सामाजिक न्याय विभाग कर रहा है। और यही अपेक्षा है लोगों से कि बाबा साहब ने जो मार्ग और रास्ता हमें दिखाया है उस रास्ते पर चलकर इस देश में भाईचारे का निर्माण, इस देश में समतावादी समाज व्यवस्था का निर्माण करने की कोशिश हम लोगों ने करनी चाहिए। इतनी कहते हुए मैं अपनी बात जय भीम। उमर में बाली भोली भाली शील की झोली हूँ, उमर में बाली भोली भाली शील की झोली हूँ। अजी भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, अजी भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। जय भीम। कितनी ही छोटी हूँ मैं, गुणवान की बेटी हूँ मैं, कितनी ही छोटी हूँ मैं, गुणवान की बेटी हूँ मैं। प्रेम का रस बरसाऊँ ऐसे प्रेम की बोली हूँ, प्रेम का रस बरसाऊँ ऐसे प्रेम की बोली हूँ। अजी भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, अजी भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। जय भीम। अरे जोर से बोलो जय भीम। तुम्हाला लाज कशी वाटते का? जय भीम म्हणा जोरात आणि टाळ्यांचा गडगडाट करा। मैं हरदम हंसती रहूं, हर दिल में बसती रहूं, मैं हरदम हंसती रहूं, हर दिल में बसती रहूं। बुद्ध धम्म की गुलशन की मैं वो हरियाली हूँ, बुद्ध धम्म की गुलशन की मैं वो हरियाली हूँ। अजी भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, अजी भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। जय भीम। जोर से बोलो जय भीम। जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक सतीश अडाव ओबीसी काँग्रेस कमिटी नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी। मी बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी संविधान चौकामध्ये आलेलो आहे। या जनसमुदायाचा जनलोट पाहून मला फार आनंद झाला आहे। ज्या महामानवांनी आमच्या बहुजन समाजासाठी 340वा कलम देऊन आम्हाला पहिला बहुमान दिला, त्यानंतर 141वा कलम देऊन बहुजन जातीसाठी त्यांनी हे केलं, अधिकार दिला संविधानामध्ये। पण प्रत्यक्ष त्यांनी आम्हाला पहिल्यांदा बहुजन समाजाला मान दिला, याच्याबद्दल मी शतशः आभार व्यक्त करतो आणि माझे बाबासाहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन करून माझं मी धन्यवाद। चांगला बोल। सर्व भारतवासियांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। मानाचा जय भीम। सर, आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, हां, काय सांगाल सर आजच्या दिनानिमित्त?
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या दिनानिमित्त सर्व माझ्या बोन बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस अत्यंत असा महत्त्वाचा हा दिवस आहे, ज्या दिवसाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे. आणि बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण हयातीमध्ये जे लोककल्याण कार्य काम केलेलं आहे, शोषित पीडित सर्व समाजाचं, आणि त्याहीपेक्षा संविधानामध्ये जे बाबासाहेबांच्या अधिकारांनी हक्क मिळवून दिलेत ते अत्यंत असं ते आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या समाजाची उन्नती झालेली आहे. आज जरी आम्ही एक संघ नसलो तरी पण एवढा जोश बघताना जोश आहे आमच्यामध्ये, आम्ही थोडा हौस खोललेला आहे. हा जोश जरी कायम असला तरी पण येणाऱ्यासमोर अत्यंत असा तो संविधानाला धोका आहे. आणि हा संविधानाला अत्यंत धोका असल्या कारणाने ते अत्यंत आपल्याला असा घातक आहे. माझ्या आजच्या वेळेस हीच सर्व बांधवांना आव्हान आहे की आम्ही काळाची गरज ओळखून आम्ही आपल्या परीनं त्यासमोर आपला हे करायला पाहिजे, स्टेप घ्यायला पाहिजे, एवढीच माझी. ठीक आहे. हां म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव भारतरत्न यांनी भारतातल्या सर्व समाजाच्या व्यक्तींसाठी, महिलांसाठी, पुरुषांसाठी असे काही कर्तव्य केले का ते आज मान उंच करून जगत आहे. आणि संविधानामध्ये असे लिहून ठेवले की सर्व धर्म समभाव आणि सर्वाला अधिकार असे दिले का माणूस माणसासारखा जगत आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांच्या संविधानामुळे. माझे नाव विनोद प्रेमदास जनबंधू आहे. मी पोलीस स्टेशन बर्डीला उपनिरीक्षक म्हणून. मी जांभूरकर, मी बहुजन समाज पार्टी नागपूर शहर सचिव. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती दिनानिमित्त समस्त भारतवासियांना माझ्या जांभूरकर परिवारातर्फे आणि बहुजन समाज पार्टी नागपूर शहरतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे मान्यवर बहुजन नायक मान्यवर कांचीराम साहेबांनी आजच्याच दिवशी 14 एप्रिल 1984ला बहुजन समाज पार्टीची स्थापना केली होती. त्या स्थापना दिनाच्याही बहुजन समाज पार्टीच्या वर्धापन दिनाच्या के उपलक्ष्य में यूसीएन बुद्धा पर लाइव शुरू है और ये लाइव है संविधान चौक से. आप चैनल नंबर 466 देख सकते हैं. और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती बहुत ही जोरों शोरों में सम्मिलित हो रही है. बड़े ही सफ़ेद वस्त्र पहनकर, नीले वस्त्र पहनकर बाबा साहब को अभिवादन करने के लिए यहाँ पर माल्यार्पण किया जा रहा है. आप देख सकते हैं मेरे पीछे बाबा साहेब की मूर्ति है. संविधान चौक, दीक्षा भूमि, हर जगह से आते हैं. वैसे ही समता सैनिक दल के भी कुछ अनुयायी है, उनसे भी हम जानेंगे. आजच्या दिवशी काय तुम्ही सांगाल? अच्छा. आजच्या दिवशी सर्वप्रथम मी संपूर्ण भारतीयांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देईल. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यांना सर्व जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आनंद उत्सव साजरा करत आहेत, जयंती उत्सव साजरा करत आहेत, त्यांना मी सूचना करेल की आपली तब्येत पण सांभाळावी. आणि विशेष म्हणजे या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी या महाराष्ट्र शासनामध्ये एक न्यायाधीश अनंत बदर यांनी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा जो अहवाल सादर केला 1 एप्रिलला, आणि त्यावर 10 एप्रिल ते 15 एप्रिल असे आक्षेप मागितले आणि 17-18ला त्याच्यावर सुनावणी आहे. मला प्रश्न आहे की या बाबासाहेबाच्या जयंतीच्या उत्सवात संपूर्ण भारतभराचे लोक बिझी असतात आणि या उत्सवामध्ये बिझी असल्यावर त्या अहवालावर आक्षेप घेईल कोण? म्हणून अहवालामध्ये काय लिहिलं आहे, त्याची काय माहिती आहे, ते कोणाच्या नुकसानीचं आहे, कोणाच्या फायद्याचं आहे,
हे जोपर्यंत बघत आहोत की आंबेडकर जयंती खूपच जोरात म्हणजे जिकडे तिकडे साजरी केली जाते प्रत्येक देशाविदेशामध्ये पण आपल्या नागपूर शहरामध्ये तर काय असं तुम्हाला वेगळं जाणवतं इकडे सेलिब्रेशन तिकडे काही एवढं वेगळ्या पद्धतीने आणि कशी केली पाहिजे बाबासाहेबांनी? यावेळेस जयंतीला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने विशेष निधी दिला आहे. दरवर्षी असा निधी देत नाही. प्रश्न पडते की याच वर्षी असा निधी का दिला, का वाढवून दिला. आणि कालपासून आम्ही पाहून राहिलो की या नागपुरातले काही आमदार वगैरे खूप बाबासाहेबांच्या जयंतीला आर्थिक मदत करत आहेत. म्हणजे असं काय आहे यावर्षी की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला असं अनुदान देत आहेत, समाज कल्याण पण देत आहेत. म्हणजे सरळ अर्थ असा आहे की तुम्ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये गुंतून राहा आणि बदर आयोगाच्या विरोधामध्ये आक्षेप नोंदवू नका असं स्पष्टपणे दिसायला लागलं आहे. खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला आंबेडकर जयंतीच्या. तर आपण पाहत आहात UCN बुद्धा वाहिनी आणि पाहत राहा चॅनल नंबर 466. संविधान चौकामधनं हे लाईव्ह थेट सुरू आहे नागपूर शहरातनं. तसंच आपण वेगवेगळे जे बाबासाहेबांचे अणू आहेत ते दीक्षाभूमीला जात आहेत, नागलोक आहे, ड्रॅगन पॅलेस या प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात असतात. तर जेणेकरून जे बाबासाहेब आहेत आपल्यासाठी म्हणजे आपले माता पिता गुरुवर्य सर्व काही आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर. त्यांनीच आपल्याला संविधान दिला, त्यांनीच आपल्याला अंधकारातून बाहेर आणलेलं आहे, त्यांनीच आपल्याला प्रकाशाच्या ज्योताकडे आणलेले आहेत. तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी सर्व आहात आणि त्यांनी ह्या संविधान चौकात म्हणजे पाहू शकता की माझ्या पाठीमागे किती गर्दी आहे. बाबासाहेबांना एक माल्यार्पण केले जाते, त्यांच्या मूर्तींना अभिवादन केले जाते, फूल माल्यार्पण करून त्यांना नतमस्तक केले जात आहेत. आणि जिथे तिथे गाण्यांच्या माध्यमातून कलाकौशल्याच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केलं जातं. आणि आपण देखील थेट लाईव्ह पाहतात UCN बुद्धा वाहिनीवर. पाहत रहा UCN बुद्धा चॅनल नंबर 466. नमो बुद्धाय. आंबेडकरांची 135वी जयंती आहे. तुम्ही अभिवादन करण्याकरता आलेला आहात. महिलांच्या कामगिरी त्यांची बाबासाहेबांची ही अतिशय महत्त्वाची आणि तुम्ही महिला आहात, तुम्ही मोठ्या पदावर पण गेलेले आहात. काय सांगाल या दिनानिमित्त? आज माणसाला माणसासारखं जगण्याचे अधिकार दिले असे भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी प्रणाम करते, त्यांना अभिवादन करते. खरं म्हणजे तर भारताचे राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी जे भारतातील सर्वसाधारण वंचित शोषित आदिवासी दलित सर्व समाजाला समान न्याय अधिकार आणि त्यातही महिला पुरुषांमध्ये समानता हे दिलं. आणि त्यातून आदिवासी समाजाला भारतीय संविधानामध्ये आरक्षण मिळवून दिलं. आणि म्हणून आज त्या आरक्षणामध्ये मी आपलं नगरसेवक म्हणून निवडणूक लढली. आणि त्यानंतर मला जे राजकीय प्रवास लाभला आणि त्या प्रवासामुळे मी समोर जात गेली. आणि आज मला राज्यसभेमध्ये भारताचे सर्वात मोठी जे सभा आहे त्या सभेमध्ये मला जाण्याचा मान मिळाला. याकरिता हे जे मला मिळालेले आहे तर हे सगळं जे मिळालं आहे हे बाबासाहेबांची मेहरबानी आहे. आणि आज मी इथपर्यंत पोहोचली आहे. बाबासाहेबांनी जे आपल्याला संदेश दिलेला आहे, खूप शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. खरंच आत्ताही काही आमच्या मुलांना शिकण्याची खूप गरज आहे आणि आम्ही सर्व समाज बांधवांना संघटित होण्याची गरज आहे. आमचा सर्व समाज आम्ही संघटित राहून तर संघर्ष करू. बस मी यावेळेस एवढंच बोलणार आहे. पुन्हाच मी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करते आणि थांबते. आपकी जयंती है, आप उनको नमन करने के लिए, अभिवादन करने के लिए आए हैं. क्या कहना चाहोगे आप? हेलो, नमस्ते. हम लोग सब बात कर रहे हैं खदान से, नागपुर से. और आज बाबा डॉक्टर साहब आम्बेडकर जी की जयंती है तो हमारा पूरा किन्नर समाज यहाँ पर आया है और काफ़ी रौनक लगी है, अच्छा लग रहा है. और ये मेरे गुरुजी से बात कीजिए. आ जाओ. क्या बोल रहे हैं? कौन?
आज बाबा साहब की जयंती है, आप उनको नमन करने के लिए आए, क्या कहना चाहोगे? मराठीमध्ये बोलू? चालेल. हॅलो सगळ्यांना, जय भीम. माझं नाव आहे रीना कुबडे आणि मी डागाव हॉस्पिटलच्या मागे राहते, ज्योतिनगर खदानमध्ये. आम्ही आज सर्व किन्नर समाज इथे आपल्या संविधान चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायला आलो आहो. बस माझं एवढं बोलणं आहे की बाबासाहेबांनी जे दलित समाजासाठी जे इतके कार्य केले आहे, त्यांना सामोरं आणलं आहे त्यांनी, त्यांच्यासाठी बाबासाहेबांना माझा साष्टांग नमस्कार. आणि नेहमी मी त्यांच्या पाया पडून त्यांची नमस्कारच करीन. बस. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे. समाज कल्याण हाच बाबासाहेबांचा अंतिम उद्देश होता आणि सामाजिक सलोखा राखण्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा मानस होता. तुमचा पक्षही त्यावरच कार्य करतो, हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. काय सांगाल आजच्या जयंतीला? आज बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे आणि त्यासोबतच बहुजन समाज पार्टीचा 42वा स्थापना दिवस आहे. फुले शाहू आंबेडकरी विचारांचा पक्ष BSP आहे. फुले शाहू आंबेडकर विचार घेऊन मागच्या 42 वर्षापासून BSP मैदानात आहे. यापूर्वी फुले आंबेडकरांना या देशातल्या प्रस्थापितांनी कधीच स्वीकारलं नव्हतं. फुलेंना फेटेवाले बाबा आणि बाबासाहेबांना टायवाले बाबा म्हणून मान्यवर कांशीराम साहेबांनी देशभर त्यांचे विचार पसरवले. तेव्हा कुठं इतरांनी हळूहळू तयार झाले. मग OBCसाठी मंडल आयोग आला आणि आत्ता अलीकडे तर फुले शाहू आणि त्याच्याही पलीकडे बाबासाहेब हे आमचेच आहेत असं मानायला काँग्रेस कालपासून लागली आणि आजपासून BJP लागली. याचं एकमेव कारण असं आहे की BSPच्या माध्यमातून हा बहुजन समाज जो तयार झाला, फुले शाहू आंबेडकरी विचाराशिवाय या देशाचं राजकारण चालणार नाही. गांधी गोळवलकरांचे विचार आता कालबाह्य झाले हे लोकांच्या लक्षात आलं. म्हणून शासन प्रशासनातली सर्व मंडळी आता फुले शाहू आंबेडकरांना सोबत घेऊन काम करायला लागली आहे. मी या ठिकाणी माझ्या हातात 2 पुस्तकं आहेत. एक भारताचं संविधान आहे आणि हे भारताचं संविधान या देशात समता, स्वातंत्र्यता, न्याय आणि बंधुता नांदवण्यासाठी आहे. परंतु हे भारताचं संविधान अंमलात येऊ नये म्हणून या संविधानकर्त्यांच्या समाजामध्ये चमचे निर्माण झाले. म्हणून चमच्यांचं युग संपवण्यासाठी मान्यवर कांशीरामजींनी चमचा युग नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्या चमच्यांची फौज संपवण्यासाठी आजच्या दिवशी आम्ही प्रण करूया आणि जो व्यक्ती फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आहो असं जर म्हणत असेल, निळ्या झेंड्याचा आहो म्हणत असेल आणि हत्तीला मानतो आणि संविधानाला मानतो असं म्हणत असेल, तर त्यांनी गांधी गोळवलकरांची चमचेगिरी सोडून द्यावी आणि त्यांनी काँग्रेस BJPला सोडावं आणि बाबासाहेबांच्या हत्तीला स्वीकारावं. असाच निर्णय घेण्यासाठी आम्ही आज बसपाचा 42वा स्थापना दिवस इथं साजरा केला आणि हेच खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल असं मी बसपाच्या वतीनं सांगतो. धन्यवाद. जय जय. समस्त भारतातील सर्व बहुजन समाजाला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजच्या दिवशी एक महत्त्वपूर्ण विषय याच्यावर आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो आहे की जो उपवर्गीकरणाचा मामला सरकारने ठेपून ठेवला आहे 16 तारखेपर्यंत.
तो पूर्णपणे त्यांनी रद्द करावा. जे आयोगाची रिपोर्ट आली आहे त्याला सार्वजनिक करावा आणि त्याला पूर्णपणे समाप्त करावं. कारण कसं आहे, उपवर्गीकरणाचा मामला कुठे ना कुठे SC ST OBCचं जे आरक्षण आहे त्याला संपवण्यासाठी हे षडयंत्र केलं आहे असं आमचं मत आहे. कारण ज्या वेळेस पूर्ण बहुजन समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या प्रोग्राममध्ये बिझी असतो, अशा वेळेस हे उपवर्गीकरणाच्या संबंधात माहिती मागवणे अशा प्रकारचे जे षडयंत्र जे सरकारने केलं आहे हे पूर्णपणे बहुजन विरोधी आहे. ह्या देशातला SC ST OBCच्या विरोधी आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे समतेचा जो अधिकार ह्या देशामध्ये ह्या देशातल्या बहुजनांना आणि सगळ्यांना जो दिला आहे, कुठे ना कुठे त्याला गदा आणण्याचं काम हा उपवर्गीकरणाचा जो निर्णय आला आहे तो समाप्त करावा आणि हे आयोगाची जी रिपोर्ट आली आहे त्यालासुद्धा पूर्णपणे समाप्त करावं अशी आमची इच्छा आहे. मी प्रेम मुंदाफळे. आपण बघून झाले का आपल्या पवित्र भूमीमध्ये आज संविधान निमित्त आपली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज सगळ्या देशातल्या कोण्याकोण्यामध्ये आज त्यांची जयंती करण्यात येत आहे. हे खूप आनंदाची बाब आहे आणि हा देशामध्ये पुन्हा विश्वामध्ये एक खूप साजरा सण म्हणून आज जयंती आपण मोठ्या उत्साहानं बनवत आहे आणि हर गल्ली गल्ली आपण जयंती करत आहे. पण एक खरं अर्थानं हा बघून झालो की आपण आज सरकार जे मागासवर्गीयांच्या बहुजनावर जे अन्याय जे करत आहे, जे वर्गीकरण हे करून झाले आणि टाईम पिरियड कमी टाईम पिरियड ठेवलेलं नाही, अशा वेळेस जयंती बनवायची का यांच्या टाईम पिरियडवर आपलं कामं करायचे हेच कळत नाही आहे. पण सरकारला एकच विनंती आहे का जे जयंती येते पण तुम्ही जयंती कशी बनवली पाहिजे याचा तुम्ही विचार करा. तुम्ही अनेक प्रकारामध्ये तुम्ही कोटी तुम्ही रुपयाचा निधी तुम्ही देता, पण असा जयंती टायमाला आपण किती निधी देऊन झालो याचा विचार केला पाहिजे का तुम्ही बहुजनावर तुम्ही अन्याय करत आहे का हा विचार केला पाहिजे. आमच्या बहुजनांनी असा अन्याय सहन करावा का, यांना रोजगार कसा मिळाला पाहिजे, यांच्या शेतीमध्ये उत्पन्न कसं झालं पाहिजे, शेतीला भाव कसा मिळाला पाहिजे, आरोग्याला कसं मिळालं पाहिजे याचा विचार सरकारने केला पाहिजे. आणि आम्ही आता कसं आहे राजकारणाचे बोललं पाहिजे ना. मी पण एक शिवसेना शिंदे गटातला एक कार्यकर्ता, लहान कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, सर्व सरकारला आणि विरोधी पक्षांना पण हे सांगत आहे का तुम्ही जयंतीनिमित्ताने जयंती साजरी कशी केली पाहिजे याचे तुम्ही आव्हान द्यायची. पण तुम्ही या वर्गीकरण करण्यासाठी तुम्ही टाईम पिरियड कमी देताय हे आम्ही सहन करणार नाही आहे. याच्या वेळेला आम्ही विचार करू, सगळे कार्यकर्ता मिळून, सगळे बहुजन मिळून आणि या सगळ्या नागरिकांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सगळ्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. चौक येथून बिलॉंग करतो आणि मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा संविधान चौक येथून मी आपले मनोगत व्यक्त करत आहोत. सर्वप्रथम उपस्थित संपूर्ण भारतीयांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीप्रित्यर्थ हार्दिक शुभेच्छा देतो. गेल्या 2500 वर्षामध्ये या जगामध्ये भारताने एक तथागत भगवान गौतम बुद्ध नावाचा एक महान असा शास्त्रज्ञ पहिला शास्त्र दिला. या शास्त्रज्ञानं अखिल मानवजातीचा विकासासाठी सोचला आणि त्यांनी एकच सांगितलं आहे का या जगामध्ये अज्ञान आहे, माणूस हा अज्ञानी असतो आणि त्याच्यावर उपाय त्यांनी शिक्षण आणि हे सांगितलेलं आहे. आणि याच तथागत भगवान गौतम बुद्धाच्या अनुसरून महात्मा ज्योतिबा फुले ज्यांची 11 तारखेला जयंती झाली, या महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा या इथल्या समाजव्यवस्थेचं नाडी परीक्षण करून या समाजाचं एक निदान केलं. आणि ते निदान म्हणजे असं की ह्या समाजाला अज्ञानता हा रोग जडलेला आहे आणि त्याच्यामुळे याचं अज्ञान दूर केल्याशिवाय हा मानव समाज सुधरू शकत नाही किंवा त्याचा विकास होऊ शकत नाही. आणि ज्योतिबा फुलेंनी विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली आणि गतीविना नीती गेलं हे सूत्र देऊन येथे शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं. त्याचाच धागा धरून येथील महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षणाशिवाय पर्यायाने हे सांगितलं आहे. एकेकाळी भगवान बुद्धाला लाईट ऑफ वर्ल्ड म्हणतात, त्याचप्रमाणे परमपूज्य बाबासाहेबालासुद्धा नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणतात. या देशानं संपूर्ण जगाला एक प्रकारची दिशा दिलेली आहे. ज्या देशांनी ज्या समाजांनी ज्या व्यक्तींनी भगवान बुद्धाचा विचार अंगीकारला, ज्याचा स्वीकारला, त्या व्यक्तींनी समाजाने आणि देशाने विकास केलेला आहे. त्याचप्रमाणे जो व्यक्ती, जो समाज आणि जो देश बाबासाहेबांचा विचार अंगीकारतो तो देश जगामध्ये प्रगत राहू शकतो. परंतु या देशाचं दुर्दैव असं की या देशातल्या लोकांनी भगवान बुद्धाला आणि बाबासाहेबांना समजून घेतलं नाही, म्हणून या देश आजही विश्वगुरू होऊ शकला नाही. कदाचित जर या बुद्धाचे आणि बाबासाहेबांचे विचार या देशानं जर आत्मसात केले तर जगामध्ये भारत हा नंबर 1चा विश्वगुरू होऊ शकतो. जय भीम, धन्यवाद.
मी सुबोध साखरे, सामाजिक कार्यकर्ता, नागपूर शहर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 2 स्वप्न होते, एक शासनकर्ती जमात बनणे आणि एक प्रबुद्ध भारत बनणे. बाबासाहेबांनी म्हणलं होतं की ज्या आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे, परंतु आपला समाज कुठेतरी मागे आहे व शासनकर्ती जमात बनण्यापासून वंचित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वप्न पुरा करायचे असेल तर आपल्या समाजातील प्रत्येक घरातून एक तरी शासनकर्ती जमात बनण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. डॉक्टर आंबेडकरला हे खरी श्रद्धांजली असेल. सर्व संत गुरु महापुरुषांना आम्ही त्रिवार वंदन करतो. या जगात ज्यांनी धम्माची क्रांती केली असे तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी दुसरी क्रांती केली असे सम्राट अशोक, व ज्यांनी या जगातील सगळ्यात मोठी क्रांती केली तिसरी क्रांती असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ती या नागपूरला नागभूमीत केली. त्यांचा आज जन्मदिवस आहे, त्यांची 135वी जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त आम्ही बहुजन समाज पक्षाच्या वतीने संपूर्ण देशवासियांना, बहुजन समाजांना, दलित वंचित घटकांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कारण की त्यांनी आम्हाला या संपूर्ण महिलांना जे या घटक आहेत, प्राण्यापासून झाडापासून माणसापर्यंत, ज्यांना संविधानाच्या रूपात संरक्षण दिलं, अशा महामानवी जयंती आहे. म्हणून आपण सगळ्यांना या जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो. इथे बोलतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. थँक्यू. जय भीम.